यानंतर आपण रजत वशिष्ठ यांच्याकडे जाऊयात थेट अयोध्येमध्ये पुन्हा एकदा। रजत, अयोध्येमधल्या कोणत्या परिसरामध्ये सध्या तुम्ही आहात? काही क्षण उरलेले आहेत केवळ प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तासाठी। काय वातावरण आहे, कसा उत्साह आहे, कसा जल्लोष आहे, काय चित्र पाहायला मिळतंय? प्रज्ञा, सध्या मी रामपथावर आहे। रामपथ म्हणजे मंदिराचे जे विविध दार आहे त्याकडे जाणारा हा संपूर्ण मार्ग आहे आणि याच मार्गावरून सर्व जे निमंत्रित आहेत ते थोड्या वेळापूर्वीपर्यंत अगदी या ठिकाणी जिथे मी उभा आहे वाहतूक कोंडीसारखी स्थिती होती आणि गर्दी होती। मात्र आता बऱ्यापैकी जे निमंत्रित आहेत ते सगळे चालले गेलेले आहेत आणि मंदिरामध्ये त्यांचा प्रवेश जो आहे तो नियमाप्रमाणे रीतसर पद्धतीने होत आहे। VIP मूवमेंट जी आहे ती वाढलेली आहे। हनुमानगडीच्या जवळ सातत्याने उत्तर प्रदेश सरकारचे जे विविध मंत्री आहेत त्यांचे कॉन्वॉय जे आहेत ये जा करत आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्याच्या आगमनाच्या पूर्वी उत्तर प्रदेशमधील जे वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी आहे आणि जे मंत्री आहेत ते सर्व तयारीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि रामपथावरची निमंत्रितांची जरी गर्दी संपली असली तरी प्रशासनाची जी एक चलबिचल आहे किंवा जे काही विविध प्रयत्न त्यांच्याकडून हा संपूर्ण सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यासाठी होताना आपल्याला दिसतंय ते सध्या वाढलेले दिसत आहे। कारण थोड्या वेळानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्येमध्ये आगमन होणार आहे। बरोबर आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासाठी सगळेजण उत्सुक आहेत आणि त्याहून सगळ्यात जास्त उत्कंठा आहे ती प्रभू रामांच्या प्रतिष्ठापनेची। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।